शाहूनगर भागात एमडी ड्रग्ज विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने शाहूनगर मध्ये तपासणी केली असता 5.25 लाखांचा एमडी ड्रग्ज आढळून आला। या प्रकरणी तरुणाविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे। जळगाव शहरातील शाहूनगर भागात यापूर्वी देखील 4 वेळा कारवाई झाली असून त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज आढळून आले आहे। या ड्रग्जमुळे शहरातील तरुणाई व्यसनाधीन होत असल्याने पोलीस प्रशासनाने ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आसिफ शरीफ शेख उसका नहीं मालूम सर। ये आसिफ शरीफ शेख का उसका नहीं मालूम? नहीं उसका नहीं मालूम। पूछो ना क्या नाम है इनका बाजू का? नाम बताओ ना, कुछ तो होगा। नाम मालूम है क्या? शाहिद काल जळगाव शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार आनंद निकुम आणि प्रफुल्ल दांडे या 2 अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूनगर परिसरामधील एक इसम हा एमडी ड्रग्जचा विक्री करतो। त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांनी कार्यकारी दंडाधिकारी पंच यांच्या सहाय्याने जो संशयित इसम होता सरफराज जावेद बिस्ती शाहूनगर याच्या घरी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये आपल्याला 53 ग्रॅम 40 मिलीग्रॅम असं एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्याची किंमत सुमारे 5,34,000 आहे। हा एमडी मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 64/25 NDPS ॲक्ट कलम 8B 21 क 22 आणि 27 या कलमान्वये त्या संबंधित इसम सरफराज जावेद बिस्ती याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला आता कोर्टामध्ये प्रोड्यूस करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। याच्यावर या अगोदर आरमॅक्सचा गुन्हा दाखल आहे। आता या आरोपीला आम्ही ताब्यामध्ये घेतलेला असून त्याची पोलीस कस्टडी घेणार आहोत। हा आरोपी सदर एमडी मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ कुठून आणत होता किंवा हा कोणाकोणाला विक्री करत होता याचा तपास या कस्टडीमध्ये केला जाणार आहे।